ओके, आता लक्ष द्या. तो सिनसायटियम म्हणतात कारण मल्टीन्यूक्लिएटेड आहे. सार्कोलेमा, सार्कोप्लाझम, सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम हे आपण बघितलं. सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम इट इज स्टोअर्ड ऑफ कॅल्शियम, आणि कॅल्शियम हा जो आयन आहे त्याचा मुवमेंट मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल असतो. सो कॅल्शियम डिफिशियन्सी असेल तर त्यामुळे मुवमेंटशी रिलेटेड काही डिसऑर्डर आपण या लेसन मध्ये स्टडी करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं? नेक्स्ट आपण काय बघितलं? येस, मसल फायबरच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात? पॅरलली अरेंज फिलामेंट्स प्रेझेंट असतात. त्या फिलामेंटना काय म्हणायचं? मायोफायब्रिल किंवा मायोफिलामेंट. तर हे जे मायोफिलामेंट आहेत याच्यावरती कसं अपीअरन्स असतं? अल्टरनेट डार्क आणि लाईट बँड. सो हे अल्टरनेट डार्क आणि लाईट असं का दिसतं? स्ट्रायशन्स का दिसतात? ड्यू टू अरेंजमेंट ऑफ ॲक्टिन अँड मायोसिन. ते जे फिलामेंट आहेत त्या फिलामेंट मध्ये दोन टाईपचे प्रोटीन जे ते अल्टरनेटली अरेंज झालेले असतात, ॲक्टिन आणि मायोसिन. सो बघा नेक्स्ट काय आहे? So myofilament, they are also called as myofibril. Myofilaments ना myofibril असं सुद्धा म्हटलं जातं. So हे जे myofibril आहे, their appearance is striated. Their appearance is striated. ते कसे दिसतात आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये? स्ट्रायटेड दिसतात. आणि का स्ट्रायटेड दिसतील? पट्टे किंवा बँड्स का दिसतील त्याच्यावरती? ड्यू टू डिस्ट्रीब्युशन ऑफ टू प्रोटीन्स. स्ट्रायटेड अपीअरन्स ड्यू टू डिस्ट्रीब्युशन ऑफ टू प्रोटीन्स. कुठले दोन प्रोटीन डिस्ट्रीब्यूट झालेले असतात? एक आहे ॲक्टिन, करेक्ट, आणि दुसरा मायोसिन. सो किती मुलांना समजलं बघा? ही जी लॉंग इलॉंगेटेड सेल असते मसलची, या सेलला आपण काय म्हणतो? मसल फायबर. मसल सेल म्हटलं तरी चालतं, पण मसल फायबर हा जर शब्द यूज केला तर तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. सो मसल फायबर म्हणजे वेगळं काही नाही. मसल फायबर म्हणजेच काय? मसल सेल. येस, मसल फायबरच्या आत काय प्रेझेंट आहे? पॅरलली अरेंज झालेले असे फिलामेंट्स प्रेझेंट आहेत. त्या फिलामेंटला दोन वर्ड्स यूज केलेत. वन इज मायोफिलामेंट, अनदर इज मायोफायब्रिल. आता हे मायोफिलामेंट किंवा मायोफायब्रिल जे आहे ते कसे दिसतात आपल्याला? त्याचा अपीअरन्स कसा आहे? स्ट्रायटेड. स्ट्रायशन्स, पट्टे दिसतात त्याच्यावरती. मग असे पट्टे का दिसतात? तर हे जे मायोफिलामेंट आहे याच्यावरती दोन टाईपचे प्रोटीन अरेंज झालेले आहेत. समजा मी हे जे आता डार्क करते याला आपण डार्क म्हणूया फिलामेंट, आणि मध्ये जे आहे ते कसलं आहे? लाईट, डार्क लाईट. असे स्ट्रायशन दिसतात. आणि असे का दिसतात? कारण दोन प्रोटीन ॲक्टिन आणि मायोसिन अल्टरनेटली अरेंज झाले. म्हणजे एका ठिकाणी मायोसिन असेल तर पुन्हा काय येणार? ॲक्टिन, पुन्हा मायोसिन, पुन्हा ॲक्टिन. सो यावेळी अरेंज असतात. सो फर्स्ट थिंग ही लक्षात घ्या, मायोफिलामेंट किंवा मायोफायब्रिल प्रोटीन्सचे बनले. कुठले दोन प्रोटीन? ॲक्टिन आणि मायोसिन. एवढं सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. मग आता जे दोन बँड्स आहेत त्यांचे नेम सगळ्यांनी डायग्रामॅटिकली आणि सगळे वर्ड तुमचे क्लिअर पाहिजे. सो बघा याच्यामध्ये दोन बँड्स आहेत. फर्स्ट इज डार्क बँड. डार्क बँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए बँड or it is also known as anisotropic band. Anisotropic band. So मी तुम्हाला आधीच सांगितलं सगळे नेम लक्षात ठेवा. सो पहिला काय सांगितलं? डार्क बँड or it is also known as A band or it is also known as anisotropic band. आणि हे जे बँड आहे हे कुठल्या प्रोटीनचं बनलेलं असतं? इट इज मेड ऑफ मायोसिन. हे मायोसिन या प्रोटीन पासून बनलेलं आहे. सो मेड ऑफ मायोसिन. मायोसिन पासून बनलेले आहे. तर साईड बाय याचे डायग्राम सुद्धा बघा. डायग्राम अगदी व्यवस्थित तुम्हाला कळेल अशी ड्रॉ करा. हवं तर त्याच्यामध्ये दोन पेन ते यूज केले. दिसत नाहीये? याच्यामध्ये जर दोन कलर पेन यूज केले किंवा पेन पेन्सिल असं जर तुम्ही यूज केलं तर ते तुम्हाला दिसते सगळ्यांना का? येस. जर तुम्ही पेन पेन्सिल असं जर यूज केलं तर तुम्हाला अजून क्लिअर होईल की ते कशी डायग्राम आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस इज मसल फायबर. हा मसल फायबर आहे. आताच आपण बघितलं की या मसल फायबरच्या आत काय आहे? फिलामेंट्स आहे. मायोफिलामेंट्स किंवा मायोफायब्रिल. तर हे फिलामेंट दोन प्रोटीनचे बनले, ॲक्टिन आणि मायोसिन. सो बघा फॉर एक्झाम्पल हे फर्स्ट जे ड्रॉ केलेले आहे ठीक आहे. हे जे पिंक कलर मध्ये ड्रॉ केलेले आहेत हे ॲक्टिन प्रोटीन आहे.
या ऍक्टिनच्या मध्ये इथे सेंटरला जो प्रोटीन प्रेझेंट आहे ज्यांना डायग्राम व्यवस्थित समजणार त्यांना हे स्ट्रक्चर समजेल व्यवस्थित. सो मध्ये जे ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेले हे मायोसिन फिलामेंट आहे आणि जे पिंक कलर मध्ये दाखवलेले ते ऍक्टिन फिलामेंट आहे. सो मी आता एकच स्टेटमेंट सांगितलं, डार्क बँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए बँड और इट इज ऑल्सो नोन ॲज ॲनिसोट्रॉपिक बँड. आणि हे बँड कशाचं बनलेलं आहे? मायोसिन या प्रोटीनचं. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, याला थिक फिलामेंट असेही म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थिक फिलामेंट. का बरं याला थिक म्हणायचं? कारण याच्यामध्ये जे मायोसिन प्रोटीन आहे ते त्याचं डायमीटर जास्त असतं, ते थिक असतं. लक्षात घ्या, हे प्रोटीन्स आहेत. ओके, आणि जे थिक फिलामेंट आहे, जे डार्क बँड आहे त्यातलं मायोसिन हे प्रोटीन थिक असतं कंपॅरेटिव्हली. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थिक फिलामेंट. त्याला थिक फिलामेंट सुद्धा म्हणतात. सो हा झाला डार्क बँड. आता दुसरा बँड बघा, दुसरा बँड आहे लाईट बँड. ओके, लाईट बँडलाच काय म्हणतात? आय बँड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज I band or it is also known as isotropic band. Isotropic band. आता जसं आपण बघितलं डार्क बँड, इथे अपोजिट काय सांगितलं? लाईट बँड. सगळ्यांनी या वेळी लक्षात ठेवा, डार्क इथे काय सांगितलंय? लाईट. डार्कला तुम्ही वर्ड यूज केला ए बँड, इथे केलाय आय बँड. याला ए वरून म्हटले तुम्ही ॲनिसोट्रॉपिक बँड आणि याला आय वरून तुम्ही म्हणत आहात आयसोट्रॉपिक बँड. समजलं का? ओके, डार्क बँड कशाचं बनलेलं आहे? मायोसिन. तर मग आता लाईट बँड कशाचं बनलेलं असणार? ऍक्टिन. येस, इट इज मेड अप ऑफ ऍक्टिन. हे ऍक्टिन पासून बनलेलं आहे आणि ऍक्टिन फिलामेंट मायोसिन पेक्षा त्याचा डायमीटर कसा आहे? कमी आहे, थिकनेस कमी आहे. सो इट इज ऑल्सो नोन ॲज थिन फिलामेंट. ऍक्टिनला थिन फिलामेंट असेही म्हणतात. सो या ठिकाणी जो पिंक कलरचा पोर्शन आहे याला आपण काय म्हणणार आहोत? लाईट बँड. इट इज कॉल्ड ॲज लाईट बँड. आणि जो ब्ल्यू कलरचा दिसतो याला आपण म्हणणार डार्क बँड. यांचे ऑर्डर नेम तुम्हाला माहिती आहे, ते सगळे लिहितले. एवढं सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जो पहिला लाईट, जो लाईट बँड आहे ऍट सेंटर, लाईट बँडच्या सेंटरला एक लाईन प्रेझेंट असते किंवा एक मेम्ब्रेनस लाईन प्रेझेंट आहे. सो बघा, ऍट द सेंटर ऑफ आय बँड इलास्टिक फायबर. It is made up of elastic fiber. So light band at the center, at the center of light band काय प्रेझेंट आहे? इलास्टिक फायबर. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की कोणते कशापासून बनलेले. सो दोन टाइपचे फायबर असतात, कोलॅजन फायबर आणि इलास्टिक फायबर. सो इलास्टिक फायबर आणि जे इलास्टिक फायबर सेंटरला प्रेझेंट आहे त्या लाईनला म्हटलं जातं इट इज कॉल्ड ॲज झेड लाईन. बघा, अजून एक शब्द आला झेड लाईन. सो मी इथं सेंटरला एक लाईन ड्रॉ करते. फॉर एक्झाम्पल ही जी ड्रॉ केली ही काय आहे? झेड लाईन. आणि ही झेड लाईन कशाची बनलेली आहे? इलास्टिक फायबर. या आय बँडच्या सेंटरला तसंच याही आय बँडच्या सेंटरला ही झेड लाईन प्रेझेंट असणार. एवढं कळलं का? सो झेड लाईन कुठे आहे हे लक्षात आलं? येस की नो? समजलं की नाही? ओके, सो आय बँड, लाईट बँडच्या सेंटरला इलास्टिक फायबरची एक लाईन, एक मेम्ब्रेन किंवा एक इलास्टिक फायबर प्रेझेंट आहे आणि त्या फायबरला आपण काय म्हणणार? झेड लाईन. सो दिस इज झेड लाईन. एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट, डिस्टन्स बिटवीन टू झेड लाईन. Distance between two Z line. सार्कोमियर काय म्हणायचं? दोन झेड लाईन मध्ये जे डिस्टन्स आहे बघा, इथे एक झेड लाईन आहे आणि या ठिकाणी एक आहे. त्या दोन झेड लाईन मध्ये जे काही डिस्टन्स आहे एवढ्या डिस्टन्सला तुम्ही काय म्हणणार? सार्कोमियर. इट इज कॉल्ड ॲज सार्कोमियर. वन मोर थिंग, इट इज फंक्शनल युनिट. फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन.
या पॉइंट वरती सार्कोमियर वरती आतापर्यंत खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. सो सार्कोमियर जो आहे इट इज फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय बघा, कॉन्ट्रॅक्ट होणं म्हणजे काय होणं, काय होणं, हा साईज काय होतं त्याचा कमी होतं. मग आता तुम्ही जेव्हा म्हणता की मसल फायबर किंवा मसल कॉन्ट्रॅक्ट झाले तर ऍक्च्युली त्यांचा साईज कमी झाला. पण कोणाचा साईज कमी झाला, त्या मसल सेलचा सगळ्याचा नाही होत. फक्त सार्कोमियरची जी लेंथ दिसते त्या लेंथचा साईज कमी होतो. म्हणजे आता एवढी आहे, थोड्या वेळाने ती एवढी कमी होईल. ती कशी कमी होईल पुढे आपण बघणार आहे स्लाइडिंग फिलामेंट थिअरी मध्ये. पण सध्या लक्षात घ्या सार्कोमियर म्हणजे काय, दोन झेड लाईन मधल्या डिस्टन्सला काय म्हणायचं, सार्कोमियर. आणि सार्कोमियरला काय म्हटलं जातं, दिस इज इम्पॉर्टंट, इट इज कॉल्ड ॲज फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ह्या स्टेटमेंट वरती क्वेश्चन विचारतात. का फंक्शनल युनिट, कारण ऍक्च्युली कोण कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, सार्कोमियर. सार्कोमियर कॉन्ट्रॅक्ट होणार आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. एवढं क्लिअर आहे. ओके, नेक्स्ट बघा, डार्क बँडच्या सेंटरला at the center of dark band there is membrane called M line. मगाशी इथं काय सांगितलं, Z लाईन. आता कोणता वर्ड यूज केलेला आहे, M लाईन. M लाईन कुठे आहे, लक्ष आहे सगळ्यांचं, ऐकताय का सगळे. डार्क बँड दिसतोय सगळ्यांना, मधला ब्ल्यू कलरचा जो आहे तो डार्क बँड आहे. डार्क बँडच्या सेंटरला काय आहे, एक मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, थिन फायब्रस मेम्ब्रेन. आणि हे जे मधला मेम्ब्रेन प्रेझेंट आहे या मेम्ब्रेनला काय म्हणणार आहे आपण, येस, इट इज कॉल्ड ॲज एम लाईन. चला आता खूप पॉइंट किंवा खूप वर्ड सांगितले, एकदा रिकॉल करा. मसल फायबरच्या आतमध्ये जे फिलामेंट असतात त्यांना काय म्हणायचं, सगळ्यांनी आन्सर द्यायचे, मायो फिलामेंट और मायो फिलामेंट जे ते कशाचे बनलेले आहेत, ऍक्टिन आणि मायोसिन या प्रोटीनचे बनलेले. त्याला कसा अपीअरन्स दिसतो आपल्याला, स्ट्रायडेड, कारण ह्या दोन प्रोटीनच्या डिस्ट्रीब्युशनमुळे. ओके, आपल्याला ते डार्क आणि लाईट बँड दिसतात. सो फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं डार्क बँड, इट इज ऑल्सो नोन ॲज ॲनिसोट्रॉपिक बँड. सो डार्क बँड कशापासून बनलेला आहे, मायोसिन. मायोसिन कसं असतं, थिक असतं म्हणून त्याला काय म्हटलं जातं, थिक फिलामेंट. सेकंड सांगितलं लाईट बँड. लाईट बँड समजला, लाईट बँड इज ऑल्सो नोन ॲज आय बँड. इट इज ऑल्सो नोन ॲज आयसोट्रॉपिक बँड. इज मेड अप ऑफ ॲक्टिन. आणि ॲक्टिनचा थिकनेस कमी असतो, सो इट इज ऑल्सो नोन ॲज थिन फिलामेंट. त्याला थिन फिलामेंट सुद्धा म्हणतात. आता डार्क बँड आणि लाईट बँड दोन्हीच्याही सेंटरला तुम्हाला एक एक लाईन पाहायला मिळेल. सो लाईट बँडच्या सेंटरला इलास्टिक फायबरची एक लाईन प्रेझेंट आहे. त्या लाईनला काय म्हणायचं, झेड लाईन. इट इज कॉल्ड ॲज झेड लाईन, व्हिच इज मेड अप ऑफ इलास्टिक फायबर. दोन झेड लाईन मधलं जे डिस्टन्स आहे त्यांना काय म्हणणार आपण, सार्कोमियर. सार्कोमियर इज फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. एवढं कळलं. ओके, नेक्स्ट बघा डार्क बँड. डार्क बँडच्या सेंटरला काय प्रेझेंट आहे, मेम्ब्रेन. इथे काय मी शब्द वापरला, इलास्टिक फायबर. इथे काय वापरलाय, मेम्ब्रेन. मेम्ब्रेन एकदम थिन आणि फायबरस, हेही फायबरस असतं. मेम्ब्रेन म्हटलेलं आहे, त्या मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं, एम लाईन. एवढं कळलं का. हा, आता ह्या ज्या लाईन्स आहेत त्या फक्त नावाला लाईन्स नाहीत. हे जे फिलामेंट्स आहेत ऍक्टिन किंवा हे मायोसिन फिलामेंट त्या लाईन्सना अटॅच असतात. म्हणजे ऍक्टिन फिलामेंट कुठल्या लाईनला अटॅच असणार, झेड लाईन. झेड लाईनला त्या इलास्टिक फायबरला अटॅच असतात. इन शॉर्ट, जर कोणी या ऍक्टिनला इकडे खेचलं तर त्याच्यासोबत फिलामेंट सुद्धा येणार. येते लक्षात, ही लाईन आहे, काय म्हणताय तुम्ही त्याला, झेड लाईन. आणि या झेड लाईनला हा ऍक्टिन फिलामेंट काय झालेला आहे, अटॅच झालेला आहे. जर या ऍक्टिन फिलामेंटला कोणी इकडे खेचलं तर त्याच्यासोबत कोण येणार, झेड लाईन सुद्धा त्याच्यासोबत येणार. एवढं कळलं का. ओके, त्याच्या पुढे अजून एक पॉइंट आहे, एच झोन और इट इज ऑल्सो नोन ॲज हेन्सन झोन. एच झोन और हेन्सन्स झोन. कशाला म्हणायचं एच झोन किंवा हेन्सन झोन, बघा सगळ्यांचं लक्ष इकडे डायग्राम कडे बघा सगळ्यांनी. हे मधले ब्ल्यू कलरचे जे आहेत ते कुठले आहेत, मायो
ओव्हरलॅप झाले. दिसतात का ओव्हरलॅप झालेले? काही शेवटचा एंडचा एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये दोन्ही पण प्रोटीन आहेत, ऍक्टिन आणि मायोसिन, त्यांचे एंड एकमेकांवरती ओव्हरलॅप झाले. पण मधला एरिया असाही दिसतोय की ज्या एरियामध्ये फक्त ऍक्टिन आहे, फक्त मायोसिन आहे, ऍक्टिन नाही. असा मधला एरिया दिसतोय तुम्हाला? जेवढं ओव्हरलॅपिंग आहे तेवढं सोडून मधला फक्त मायोसिनचा जो एरिया आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? एच झोन और हेन्सन झोन. सो एच झोन म्हणजे काय कळलं? ओके, सो मिडल डिटेल लिहून देते बघा. एंड ऑफ ऍक्टिन and myosin filament are overlap. ऍक्टिन आणि मायोसिन फिलामेंटचे एंड काय झालेले असतात? ओव्हरलॅप झालेले असतात. मिडल रिजन ऑफ डार्क बँड where only myosin is present is called H zone or Henson zone. Henson's zone. मिडल एरिया जिथं ऍक्टिनचं ओव्हरलॅपिंग नाहीये, फक्त मायोसिन प्रेझेंट आहे, त्या मिडल एरियाला काय म्हटलं जातं? एच झोन और इट इज ऑल्सो नोन ॲज हेन्सन्स झोन. सगळ्यांना एवढं कळलं का? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? हा, मग किती टाइपचे बँड आपण शिकलो? दोन, डार्क बँड आणि लाईट बँड. डार्क बँड इज मेड अप ऑफ मायोसिन, लाईट बँड इज मेड अप ऑफ ऍक्टिन. डार्क बँडच्या सेंटरला एम लाईन, डार्क बँडच्या सेंटरला एम लाईन मेम्ब्रेनची बनलेली आहे, बरोबर का? ओके, आणि लाईट बँडच्या सेंटरला झेड लाईन. दोन झेड लाईन मधल्या डिस्टन्सला काय म्हणायचं? सार्कोमियर. करेक्ट. ऍक्टिन फिलामेंट त्याला अटॅच आहे हे माहिती असू द्या. कोणाला? झेड लाईनला. ओके, सार्कोमियर इज फंक्शनल युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन. अजून काय सांगितलं? एच झोन. एंड्स ऑफ ऍक्टिन अँड मायोसिन आर ओव्हरलॅप ऑन ईच अदर. मिडल region of the dark band where there is no overlapping of actin, only myosin is present. That region, that area is called as H zone or Henson zone. सगळ्यांना एवढं समजलंय? ओके, जर हे समजलेलं असेल तर पुढे ऍक्टिन आणि मायोसिन हे दोन प्रोटीन, त्यांचं नक्की स्ट्रक्चर कसं आहे हे आपण डिटेल बघणार आणि त्यानंतर स्लाइडिंग फिलामेंट थिअरी आपण स्टार्ट करणार आहे. हे सगळ्यांनी नीट क्लिअर ठेवा आणि लिहून घ्या. फिलामेंटलाच अजून काय म्हणायचं? येस, इट इज ऑल्सो नोन ॲज थिन फिलामेंट. आता हा ऍक्टिन फिलामेंट जो आहे प्रोटीन आहे हे आपल्याला माहिती आहे, मग ते स्ट्रक्चरली कसं आहे हे आपण बघणार आहोत. सो ऍक्टिन फिलामेंट इज मेड अप ऑफ टू एफ फिलामेंट. तर हे जे ऍक्टिन फिलामेंट जे आहे ते एफ फिलामेंट नाही, एफ ऍक्टिन. इट इज मेड अप ऑफ टू एफ ऍक्टिन. ऍक्टिन फिलामेंट जे आहे ते कशाचे बनलेले आहेत? एफ ऍक्टिनचे बनलेले आहेत. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, ही कन्सेप्ट क्लिअर करा. किती एफ ऍक्टिन आहेत? दोन एफ ऍक्टिन आहेत. आता मी जे ड्रॉ करते ते एफ ऍक्टिन आहे. सो हे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं याला काय म्हणायचं? एफ ऍक्टिन किंवा एफ म्हणजे फिलामेंटस. एफ जो आहे तो कशासाठी आहे? एफ मीन्स फिलामेंटस. फिलामेंटस ऍक्टिन असं म्हटलं जातं. आता हे जे फिलामेंटस ऍक्टिन आहे हा काय आहे? पॉलिमर आहे. बघा, एफ ऍक्टिन इज और फिलामेंटस ऍक्टिन इज पॉलिमर. तुम्हाला पॉलिमर माहिती आहे ना?
छोटे छोटे युनिट कनेक्ट झाले की जे लॉंग स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणायचं पॉलिमर. मग प्रत्येक पॉलिमर मध्ये एक छोटं सब युनिट असतं. याचं जे सब युनिट आहे ते काय आहे? जी ऍक्टिव्ह. जी ऍक्टिव्ह यातला जी जो आहे तो कशासाठी आहे? ग्लोब्युलर. येस, इट इज फॉर ग्लोब्युलर. जी ऍक्टिव्ह हा काय आहे? मोनोमर आहे. आता या डायग्राम मध्ये बघा, हा जर मी एक ड्रॉ केला तर या एकाला काय म्हणणार तुम्ही? जी ऍक्टिव्ह. आणि असे वेगवेगळे जी ऍक्टिव्ह एकमेकांना कनेक्ट झाले ही जी लॉंग चेन तयार होते याला काय म्हणायचं? एफ ऍक्टिव्ह. फिलामेंटस ऍक्टिव्ह. फिलामेंट तयार केलं, बरोबर. असे किती फिलामेंटस ऍक्टिव्ह आहेत? 2. ओके, सो बघा या पद्धतीने हे 2 फिलामेंटस ऍक्टिन जे ते एकमेकांच्या बाजूला अलाइन झाले की एक गोष्ट कशामध्ये प्रेस आपण बघतोय? ऍक्टिन फिलामेंट. ऍक्टिन फिलामेंट मध्ये काय काय आहे हे सांगते मी. सो पहिला काय सांगितलं? इट इज मेड अप ऑफ 2 एफ ऍक्टिन. इट इज मेड अप ऑफ 2 एफ ऍक्टिन. एफ ऍक्टिन काय आहे? पॉलिमर आहे. इट इज मेड अप ऑफ जी ऍक्टिन, ग्लोब्युलर ऍक्टिन. ह्या मोनोमर पासून तो बनलेला आहे. एवढं कळलं का? ओके, अजून 2 फिलामेंट आहे. देयर आर 2 फिलामेंट्स. 2 filaments of tropomyosin. Tropomyosin. या पद्धतीने अजून 2 याच्यामध्ये फिलामेंट्स प्रेझेंट असतात आणि हे जे दुसरे 2 फिलामेंट आहेत यांना म्हटलं जातं ट्रोपोमायोसिन. हे जे 2 पिंक कलरचे दाखवलेले यांना काय म्हणायचं? ट्रोपोमायोसिन. म्हणजे 2 फिलामेंट कशाचे होते? एफ ऍक्टिनचे होते, बरोबर. 2 फिलामेंट कशाचे आहेत? ट्रोपोमायोसिनचे. आणि अजून एक गोष्ट आहे ट्रोपोनिन. ॲट रेग्युलर इंटरवल. तर याच्यावरती अजून एक प्रेझेंट असतं प्रोटीन. फॉर एक्झाम्पल इथे हे ड्रॉ केलेलं आहे, तर हे जे ड्रॉ केलेलं स्ट्रक्चर आहे याला म्हणायचं ट्रोपोनिन. ट्रोपोनिन हे काही फिलामेंटस स्ट्रक्चर नाहीये, याच्यावरती रेग्युलर इंटरवल वरती प्रेझेंट असतं. म्हणजे एक इथं ट्रोपोनिन आहे, थोड्या डिस्टन्स नंतर पुन्हा, थोड्या डिस्टन्स नंतर पुन्हा, या पद्धतीनं रेग्युलर इंटरवल वरती ट्रोपोनिन हे प्रोटीन अटॅच असतं. सो 3 तुम्हाला कळले का? पहिलं काय सांगितलं? एफ ऍक्टिन. एफ ऍक्टिनचे 2 फिलामेंट असतात. दुसरं 2 फिलामेंट कशाचे आहेत? ट्रोपोमायोसिन. 2 फिलामेंट ट्रोपोमायोसिनचे. आणि रेग्युलर इंटरवल वर कुठलं प्रोटीन आहे? ट्रोपोनिन. सो किती गोष्टी झाल्या? 3. या तिघांपासून कोणतं फिलामेंट तयार झालं? ऍक्टिन फिलामेंट. सगळ्यांना कळलं का? ओके, तर यापैकी हा जो ट्रोपोनिन आहे त्या ट्रोपोनिनने काय केलेलं आहे? ऍक्टिव्ह साइट मास्क केली. मास्क केली म्हणजे लपवून ठेवलेली. बघा याच्या खाली जो या पद्धतीचा स्ट्रक्चर असणारा मायोसिन हा फिलामेंट असतो. तर हा जो मायोसिन फिलामेंट आहे तो कोणाला अटॅच होणार आहे? ऍक्टिन फिलामेंटला अटॅच होणार आहे. सो ऍक्टिन फिलामेंटला समजा हा जो मायोसिन फिलामेंट आहे तो या पोझिशनला या ऍक्टिन फिलामेंटला अटॅच होणार आहे. ज्या पोझिशनला अटॅच होणार आहे ती समजा मायोसिनची बाइंडिंग साइट आहे. ठीक आहे, एक्झॅक्टली त्याच बाइंडिंग साइटला कोण अटॅच झालेला आहे? इथं ड्रॉ करते ट्रोपोनिन. इथं कोण अटॅच झालेला आहे? ट्रोपोनिन. सो जोपर्यंत ट्रोपोनिन आहे तोपर्यंत मायोसिन अटॅच होईल का? काय केलं पाहिजे मायोसिनला अटॅच होण्यासाठी? आधी एकदा ट्रोपोनिन काढून टाकला पाहिजे, मगच तिथं कोण अटॅच होणार? मायोसिन अटॅच होऊ शकतो. सगळ्यांना कळलं? सो थोडक्यात हे सांगायचंय की ट्रोपोनिन जे आहे ती ऍक्टिनची बाइंडिंग मायोसिनची बाइंडिंग साइट. ती बाइंडिंग साइट कोणासाठी आहे? मायोसिनसाठी. सो मायोसिनची बाइंडिंग साइट कव्हर करून किंवा मास्क करून टाकतो, लपवून टाकतो. समजला? जोपर्यंत ट्रोपोनिनला रिमूव्ह करणार नाही तोपर्यंत पुढचे ऍक्शन सुरू होणार नाही. सो दिस इज सिंपल ऍक्टिन फिलामेंट. हे आपण बघितलं ऍक्टिन फिलामेंट. हे सगळ्यांना समजलं? ओके, आता नेक्स्ट मायोसिन फिलामेंट. मायोसिन फिलामेंट जे आहे ते सुद्धा पॉलिमर आहे. मग ते कशापासून बनलेले बघा, ते स्टेटमेंट लिहून ठेवा सगळ्यांनी. ट्रोपोनिन मास्क active
बाइंडिंग साइट ऑफ मायोसिन. मायोसिन साठी जी बाइंडिंग साइट आहे ती बाइंडिंग साइट कोणी मास्क करून टाकलेली आहे? ट्रोपोनिननी मास्क करून टाकलेली आहे. ओके, आता नेक्स्ट मायोसिनचं कसं स्ट्रक्चर आहे बघा. सो नेक्स्ट इज मायोसिन. मायोसिन फिलामेंटला आपण काय म्हणतो? थिक फिलामेंट. इट इज ऑल्सो नोन ॲज थिक फिलामेंट. आता हा जो मायोसिन फिलामेंट आहे किंवा थिक फिलामेंट आहे इट इज ऑल्सो पॉलिमर. हा सुद्धा काय आहे? पॉलिमर. पॉलिमर आहे म्हणजे कुठल्या तरी मोनोमरचा बनलेला आहे. जसं आपण इथं बघितलं एफ ॲक्टिन कोणत्या मोनोमरचा बनलेला आहे? जी ॲक्टिन. जी ॲक्टिन पासून बनलेला आहे. तसं मायोसिन हा फिलामेंट हा जो पॉलिमर आहे हा कशापासून बनलेला आहे? मेरोमायोसिन. सो मायोसिन फिलामेंट इट इज ऑल्सो पॉलिमर अँड इट इज मेड अप ऑफ मेरोमायोसिन. मेरोमायोसिन जो आहे हा मोनोमर आहे. ओके, आता मेरोमायोसिनचं स्ट्रक्चर मध्ये दिलेलं आहे. या पद्धतीनं हे जे स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलेलं आहे याला काय म्हणायचं? मेरोमायोसिन. हा जो मेरोमायोसिन आहे याचे 3 पार्ट असतात. कुठले 3 पार्ट असतात? एक आहे हेड, दुसरा पार्ट आहे नेक आणि तिसरा पार्ट आहे हेड, नेक अँड टेल. किती पार्ट पडतात त्याचे? 3. हेड, नेक आणि टेल. समजा हा हेडचा पोर्शन आहे. ओके, त्यानंतर शॉर्ट जी असते ती नेक असते आणि हा जो पाठीमागचा पोर्शन आहे याला काय म्हटलं जातं? टेल. सो अशा 3 पार्ट पासून मेरोमायोसिन बनला. तर यापैकी हेड आणि नेक हे दोघे जण जे यांच्यापासून काय होतं? HMM. काय होतं? HMM. आणि टेल जी आहे तिला म्हणतात. ठीक आहे, या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं? फायनल पॉइंट स्केलेटल मसल. डिटेल आपण स्टडी करत होतो. सो स्केलेटल मसल बद्दल काय काय सांगितलं? स्केलेटल मसल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज मसल फायबर्स. ओके, मसल फायबर्स त्यांना म्हटलं जातं. नेक्स्ट स्केलेटल मसल जे त्याला सिन्सायटियम म्हणतात. कारण याच्यामध्ये का म्हणायचं सिन्सायटियम? बिकॉज इट इज मल्टी न्यूक्लिएटेड. याच्यामध्ये बरेच न्यूक्लियस प्रेझेंट असतात. नेक्स्ट याचं जे मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं? सार्कोलेमा. त्याच्या आतमध्ये जे सायटोप्लाझम आहे इट इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, नेक्स्ट काय सांगितलं बघा? सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम जो आहे तो कॅल्शियमचं स्टोर हाऊस आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम स्टोर्ड असतं. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे?